Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning. I am Mrudmai Joshi, and in today's spoken English session, let us learn names of flowers and some occupations in Marathi. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते. आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आज आपण इंग्लिशमध्ये काही फुलांची नावं बघणार आहोत आणि जे काही ठराविक व्यवसाय म्हणता येतील, त्या व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्याला मराठीत काय म्हणतात ते आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आता आपण फुलांपासून. नेम्स ऑफ सम वेल नोन फ्लॉवर्स, जे नेहमीची जी काही फुलं आहेत त्यांची इंग्लिशमधली नावं बघूयात. सुरुवात आपण रोजपासून करूया. ROSE, रोज म्हणजे गुलाब. लोटस, LOTUS, लोटस म्हणजे कमळ. नंतर जाई जुई, ही जी काही सुगंधी फुलं आहेत ठराविक, आणि मोगरासुद्धा, त्या सगळ्यांना जास्मिन, JASMINE असं म्हणतात. त्यात त्यांचं जे बोटॅनिकल नाव असतं त्याने ते जास्त ओळखले जातात, पण आपण एवढ्या खोलात आत्ता जाऊया नको. आत्ता आपण फक्त जाई, जुई, मोगरा यांना एकत्रितपणे जास्मिन, JASMINE असं म्हणतात. मग पाहूया गुलमोहर. गुलमोहराला म्हणतात पिकॉक फ्लॉवर, PEACOCKFLOWER, पिकॉक फ्लॉवर. पारिजात जो आहे, प्राजक्त, तोही जास्मिन ह्याच सदरात येतो, त्याला कोरल जास्मिन म्हणतात. झेंडू हे जे नेहमीचं फूल आहे आपलं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅरीगोल्ड, MARIGOLD, मॅरीगोल्ड. नंतर सदाफुली जी आहे त्याला म्हणतात पेरीविंकल, PERIWINKLE, पेरीविंकल. सोनचाफा, त्याला म्हणतात चंपा, CHAMPA, चंपा. सूर्यफूल जे आहे त्याला नाव आहे सनफ्लॉवर, SUNFLOWER. नंतर कण्हेर, त्याला म्हणतात ऑलिएंडर, OLEANDER, ऑलिएंडर म्हणजे कण्हेर. नंतर धोत्र्याचं जे फूल असतं पांढऱ्या रंगाचं त्याला दतुरा, DATURA असं नाव आहे. अबोली, अबोलीला म्हणतात क्रॉसॅन्ड्रा, CROSSANDRA. तर ही नेहमीची जी काही आपली फुलं आहेत त्यांची मी नावं सांगितलेली आहेत. त्याची इंग्रजी नावं तशी थोडी अवघड आहेत, कारण ते त्यांचं जे बायोलॉजिकल नाव असतं त्याच्यावरनं इंग्लिशमध्ये त्यांना ओळखलं जातं.
त्याच्यानंतर आपण काही बघूयात की प्रोफेशन्स जे ऑक्युपेशन्स म्हणजे ज्याला असं म्हणता येईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे डॉक्टर किंवा ही जी ठराविक जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय जे करतात त्या लोकांना काय संबोधतात. सुरुवात प्रोफेशन्स अँड जॉब्समधले आपण पाहूया अकाउंटंट, ACCOUNTANT अकाउंटंट म्हणजे लेखापाल. नंतर येतात आर्किटेक्ट, ARCHITECT वास्तुविशारद ज्याला म्हणतात मराठीत आर्किटेक्ट. ॲस्ट्रॉनॉमर, ASTRONOMER ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ. ऑथर, AUTHOR ऑथर म्हणजे लेखक. नंतर येतात बेकर, BAKER बेकर म्हणजे बेकरी व्यवसाय करणारे जे असतात त्यांना म्हणतात बेकर. नंतर बचर, BUTCHER कसाई ज्याला म्हणतात त्यांना म्हणतात बचर. पुढचं आहे कार्पेंटर, CARPENTER कार्पेंटर म्हणजे सुतार. नंतर येतात डेंटिस्ट, DENTIST म्हणजे दंतचिकित्सक. डॉक्टर तर आपल्याला माहिती आहे DOCTOR डॉक्टर, नावावरूनच क्लिअर आहे. नंतर आहेत फार्मर, FARMER हाही आपल्या परिचयाचा शब्द आहे. फार्मर म्हणजे शेतकरी, किसान. फायर फायटर, FIREFIGHTER फायर फायटर म्हणजे अग्निशमन दलातले जे असतात लोक त्यांना म्हणतात फायर फायटर्स. पुढचे आहे जज, JUDGE न्याय देण्याचं जे काम करतात, निवाडा करण्याचं, त्यांना म्हणतात जज. आता त्यात लॉयर म्हणजे वकील, LAWYER लॉयर म्हणजे वकील. पुढचे आहे मेकॅनिक, MECHANIC आपली वाहनं जे दुरुस्त करतात त्यांना आपण म्हणतो मेकॅनिक. नर्स हा ही शब्द डॉक्टरी पेशातला जो आहे NURSE हे फिमेल असतं जनरली. नर्स परिचारिका. पायलट, PILOT म्हणजे वैमानिक. प्लंबर, PLUMBER नळ इत्यादी जे दुरुस्त करतात त्यांना म्हणतात प्लंबर. पोलीस, POLICE पोलीस ऑफिसर हाही आपला परिचयाचा शब्द आहे. टीचर, TEACHER टीचर म्हणजे शिक्षक अथवा शिक्षिका. सर्जन, SURGEON सर्जन हा जे शल्यविशारद असतात, शस्त्रक्रिया करणारे त्यांना म्हणतात सर्जन. तर हे काही परिचयातले, आपल्या नेहमीच्या परिचयातले जे काही व्यवसाय आहेत त्यात ते जी लोक करतात ते व्यवसायाची नावं आणि ते जे व्यवसाय करतात त्यांना काय म्हणतात हे आपण आत्ता नुकतंच पाहिलं. तर थोडक्यात आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण काही परिचित फुलांची नावं पाहिली आणि व्यवसाय आणि नोकरी जे करणारे असतात त्यांना काय म्हणतात तेही पाहिलं. सो थँक्यू.